आज देशभरात राष्ट्रीय लोक अदालत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती पुणे महापालिकेमध्ये देखील लोक अदालत भरवण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या विभागाची सध्या लोक अदालत सुरू आहे. मात्र या सगळ्यात एक विषय जो आहे तो समोर येतो आहे, तो म्हणजे की फुटपाथवरती जे व्यवसाय करत असतात, गोरगरीब असतात, जे स्वतःचं ज्यांचं त्या व्यवसायावरतीच पोट असतं, त्याच संदर्भातील काही प्रश्न जे आहेत ते आता समोर आलेले आहेत. मेन विशेष म्हणजे त्यांच्याकडे त्या जागेचं, तिथे बसण्याचं लायसन्स असताना देखील पुणे महापालिका त्यांना का डावलते असा सवाल जो आहे तो जाणीव संघटनेकडून सध्या विचारण्यात येतो आहे. आज सकाळपासूनच असे व्यवसायधारक जे आहेत ते इथे आलेले आहेत, इथे बसलेत आणि जाणीव संघटनेचे जे आहेत आपल्यासोबत संजय शेंके असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, ते या सगळ्यावरती विशेष लक्ष देऊन आहेत. कारण की महापालिकेतील जे अधिकारी आहेत ते या विषयाकडे कुठेतरी जाणीवपूर्वक जे आहे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. नेमकं काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊ. काय सांगाल दादा, की लोक अदालत आहेत मात्र फुटपाथवरील विषयासाठी तो कुठला अधिकारी दिसत नाही आहे? पुणे महानगरपालिका सातत्याने ज्या कारवाई करते त्या कारवाईच्या विरोधात पुणे शहरातले काही लोक पथविक्रेते जे आहेत ते कोर्टात जातात आणि कोर्टात गेल्यानंतर ती केस 2-3 वेळा चालते आणि नंतर ती लोक अदालतकडे दिली जाते. लोक अदालतमध्ये तडजोड होणे हे अपेक्षित असतं. मी सलग 4 वर्ष इथे येतो ह्या केसेससाठी. ही जी केस आहे लोढा पेट्रोल पंप कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाकडची केस आहे आणि ह्या केसमध्ये त्या लोकांना पहिल्यांदा म्हणजे 11 वर्षापूर्वी त्यांना तिथनं हटवण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि त्यासाठी ते कोर्टात गेले होते. कोर्टात गेल्यानंतर त्यांना स्टे मिळाला, पण स्टे मिळाल्यानंतर ते व्यवसाय करतायत, ते अधिकृत भाडं भरतायत, अधिकृत त्यांनी आता सगळं प्रकरण नील केलं आहे. म्हणजे आत्ता जे काय महापालिकेचं नूतनीकरणाचं प्रकरण आहे 31 मार्च अखेरपर्यंत ते कोथरूडवाल्यांनी पूर्ण केलं आहे. तरी ह्या केसमध्ये त्यांना जे काय अपेक्षित आहे ते करत नाही. आम्हाला अपेक्षित आहे की आमच्यावर कारवाई करू नका आणि कारवाई करू नका म्हणून तर आम्ही कोर्टात आलो ना. एका वाक्याचं पत्र ते प्रत्येकाला देऊ शकतात किंवा आम्ही देऊ शकतात की बाबा नाही तुम्ही अधिकृत आत्ता तुमच्यावर यापुढे कारवाई होणार नाही असं बोलायला पाहिजे, पण ते बोलत नाहीत. आता त्याचबरोबर आता ही विश्रामबागची केस आहे. विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये पप्पू एकादशी यादव हे व्यवसाय करतात. त्यांनीसुद्धा 12 वर्ष झाले की त्यांनी व्यवसाय बदल मागितला. आपल्याकडे 30 दिवसात ही प्रकरणे निकाली काढायला पाहिजेत. त्या प्रकरणाला 11 वर्ष लागत आहेत आणि ही प्रकरणं निकाली निघत नाहीत म्हणून हे कोर्टात गेलेले आहेत. आत्तासुद्धा आम्ही पुन्हा कोर्टात जाणार आहोत स्टे ऑर्डरसाठी. कारण असं आहे की तुम्ही ही जे लोक अदालत आहे तिथेही सेटलमेंट करत नाही तर मग आम्हाला पर्याय परत उडत नाही म्हणून परत आम्ही कोर्टात जाण्याचा विचार केलेला आहे. तर ह्या केसमध्ये कोर्टात आम्ही जाऊ. कारण अनधिकृत म्हणून आमच्यावर कारवाई केली असती तर आम्ही एक वेळ मान्य केलं असतं. आणि आम्ही पैसे भरतो आहे, तुमची जी काय देय रक्कम आहे ती दिलेली आहे, तुमच्या अटी शर्तींचं आम्ही पालन करतो आहे आणि आम्ही दिलेली जी प्रकरणं आहेत, जी प्रोटोकॉल आहे, कायदेशीर बंधनं असतात, त्या दिवसात तुमच्याकडून निकाली निघत नाही. आणि हे निकाली का निघालं नाही हे सांगायला इथं वरिष्ठ अधिकारी नाही. अतिक्रमण निरीक्षकाचं बोलावतात, ते म्हणतात वरिष्ठांकडे जा. मात्र मग अतिक्रमण अधिकारी वरिष्ठांना कारवाईचे आदेश नक्की देतात, हे कारवाई करतात. म्हणजे इथं वर्तणूक नियम जो अधिनियम आहे त्याचाही भंग हे करतात. तर हे एकंदरीतच फेरीवाल्यांना कमी करणं किंवा रस्त्यावरून काढून टाकण्याचं धोरण दिसतं आहे असं मला वाटतं. मी नगर रोड वडगाव शेरी या भागामध्ये या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की तुम्ही म्हणता हे अनेक वर्षांपासून निकाली लागलेले प्रकरण नाही. मग आधी ते इलिगल होते, नंतर त्यांनी कायदेशीरच होते. मॅडम मी सांगतो की मी जो हा कायदा झाला त्या कायद्याचा ड्राफ्ट लेखक आहे आणि म्हणजे कायदाच मी लिहिलेला आहे तो. आणि ह्या कायद्यावर जो टास्कफोर्स झाला त्या टास्कफोर्सचा मी सदस्य आहे. आता तो कायदा झाला तर 2014ला झाला, पण 2000ला मी TVC मेंबर होतो इथे महापालिकेत. जो कायदा नाही तरी 2000ला. आणि 2004ला आपल्याकडं पथविक्रेता धोरण आलं. 2004ला त्याच्यावर 2007चं धोरण तयार झालं आणि 2007 नंतर हे सगळे अधिकृत आहेत. 2007 महापालिकेकडून काय सांगण्यात आलं नाही. काय तुम्ही ह्यांची तक्रार आहे त्यांची, म्हणजे तक्रार कोणाची असो, पॉलिटिशियनची असो, कोणाचीही असो, पोलीस कोणतंही डिपार्टमेंट असो, कोणताही व्यक्ती असो, प्रकरण 8मधलं क्रमांक 27 असं सांगतं की तुम्हाला त्याला जर साधं प्रमाणपत्र दिलं असेल तर त्या प्रमाणपत्र धारकावर कारवाईच करायची नाही आहे. त्यांनी शुल्क भरलं आहे ह्याचा काही संबंध येत नाही. त्यांनी काय वेगळे पद्धत वापरली आहे का, म्हणजे हाफचड्डी घातल्याने व्यवसाय केला असं काय केलं आहे का, तरी कारवाई करायची नाही. म्हणजे हे प्रमाणपत्र जेव्हा आपण देतो हे अधिकृत आहे. आणि भारतामध्ये पुणे महानगरपालिका ही पहिली आहे
पण पुणे महानगरपालिकेकडे जेव्हा 35,000 होते त्या 35,000ची वजा करून 22,000 केले. 22,000मधून आत्ता फक्त 11,280 आहेत. आता 11,280कडून ते थकीत शुल्क वसूल करतात 64 कोटी. आता ही आकडा त्यांनी कुठून आणला तेही माहीत नाही आहे. कारण असं की 1,820 लोकांनी भरलं असं महापालिकाच सांगते. मग आम्ही पैसे भरलेले गेले कुठे? असे किती आलेत बरं सकाळपासून तुमच्याकडे लोकात आले, तुम्ही सगळे हे मुद्दे मांडताय? किती आतापर्यंत असे लायसन्स आहेत ती ज्यांच्याकडे? लोक पण आहेत, त्यांचाही प्रश्न सुटत नाही आहे. त्या तर वयस्कर आहेत, त्या एकट्या आहेत, ते एकल माता आहेत. त्या असं एक आकडा सांगू शकता? आतापर्यंत माझ्याकडे जे आलेले ते 35 लोक आले होते, त्यापैकी आता 15 लोक माझ्याबरोबर आहेत. आता याच्या पुढे तुम्ही काय करणार? नाही, हे जे आम्ही पत्र दिलं ते कधी दिले? मागच्या लोकात आलेतला 2025ला. हो. आणि म्हणजे मागच्या वर्षी पत्र दिलं आहे, त्याची दखल हे अजून घेत नाहीत. आम्ही म्हणतोय ना, त्याला आम्हाला क्षमा करा, ही केस डिझॉल्व करा आणि आम्हाला सन्मानाने जगू द्या. त्यासाठी सुद्धा प्रशासन पुढे यायला तयार नाही आहे. म्हणजे प्रशासन कोणत्या गोष्टीसाठी पुढे येतं आहे हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नचिन्हावर आता गेले अनेक वर्ष आम्ही भांडतो आहे. तर आता आक्रमक होण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला महापालिकेच्या विरोधात आंदोलनच करावं लागेल. तर लोक अदालतीत हा प्रश्न सुटेल असं वाटतंय का? नाही वाटत आहे. कारण का आत्ता आपल्या पुणे महापालिकेच्या न्यायमूर्ती आल्या होत्या, सय्यद मॅडम, त्यांच्याशी पण मी बोललो. तो व्हिडिओ असेल तर तोही तुम्हाला मी पाठवतो. कारण त्यांच्याशी काय बोलणं झालं हेही तुम्हाला समजेल. कारण ज्या अधिकाऱ्याला निर्णय घेण्याचा अधिकार असतो तो जर नसेल तर आम्ही ह्या लोकांशी बोलणार काय? म्हणून ह्या लोकांपुढे आलो, सह्या केला आणि आमची कैफियत मांडली. आणि कैफियत मांडल्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा इथे काय तर निर्णय लागेल, हे वरिष्ठांना सांगतील. तर मग आम्ही फक्त आपल्या न्यायमूर्ती मॅडम आहेत त्यांचे धन्यवाद की त्यांनी असं ह्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही वरिष्ठांकडे हे केस वर्ग करा आणि सांगा, त्यांच्याबरोबर चर्चा करा. नक्कीच आपण बघू शकतो की अशा जे व्यवसायधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे लीगल पद्धतीचं लायसन्स आहे, मात्र तरी देखील त्यांच्यावर कारवाई का करण्यात येते? बरं, असं पण नाही की एक जो भाग आहे ते म्हणतात, म्हणजे यांच्याकडून सांगण्यात येतं आहे की आम्ही हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते डिझॉल्व करायला तयार आहे, मात्र समोरकडून जो प्रतिसाद आहे योग्य प्रकारचा तसा काय मिळत नाही आहे. आजच्या लोक अदालतीत देखील असाच प्रकार पाहायला मिळतो. इथे फक्त ते आहेत, तक्रारी घेत आहेत, मात्र त्या तक्रारी कुठेतरी ऐकून घेण्यासाठी इथं अधिकारीच नसल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे एकंदरीतच आता या व्यवसायधारकांचं काय होणार, आता पुढे या प्रकरणात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.